दत्तनाम हे वंदो आदरे, बंद सोडवी नाम साजरे. कामवासना तोडी कल्पना, हे दयानिधे श्री कृपाघना. श्री दत्तात्रेय महाराज की जय. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवन. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया जीवाला अव्यक्त स्थितीमधून व्यक्त स्थितीमध्ये आणते. मानभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तमातून प्रपंचात आणते. प्रपंचाची रचना करते, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं करते आणि आपल्याला इथं आणते. मनुष्य देह देते आणि मनुष्य देह देऊन देखील परमेश्वर बी प्रपंचात येतात आणि प्रपंचात येतात. जीवाला ज्ञान देतात, आपल्याला ज्ञान देतात. तीन सृष्टी रचतात, मूळ सृष्ट्या म्हणतात त्याला. त्या मूळ सृष्ट्यामध्ये तीन सृष्ट्यामध्ये बी ज्ञान देतात आपल्याला, पण ते ज्ञान आपण गमवून टाकतो. मग पहिल्या सृष्टीत आगंतुक कर्म करतो, दुसऱ्या सृष्टीत अनारब्ध कर्म करतो, तिसऱ्या सृष्टीत ते कर्म प्रारब्ध होतात. मग आपल्याला माया चतुर्विधीला घालते. स्वर्ग, नरक, कर्म, विमोक्ष अशा चतुर्विध कर्मफळाला माया घालते. तर आपल्याला परमेश्वरानं अव्यक्त स्थितीमधून का बरं आणलं प्रपंचात? कारण जीव हा निरानंद आहे. त्याच्याजवळ कोणताही आनंद नाही, कोणचंही सुख नाही, कोणचंही ज्ञान नाही, कोणचंही सुख नाही, सामर्थ्य नाही, ऐश्वर्य नाही, प्रकाश नाही, कोणत्याही प्रकारची स्मृती जीवाजवळ नाही. फक्त एक आहे, तो सर्वाधिकारी आहे. सर्वाधिकार हा गुण त्याच्याजवळ आहे. त्यामुळं परमेश्वरानं पाहिलं की बाबा हा जो सर्वाधिकारी आहे जीव, तर हा आपल्याजवळ जो आनंद आहे, आपल्याजवळ जो आनंद आहे, परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात, तर तो आनंद आहे, तर तो आनंद जीव घेऊ शकतो. आणि मग परमेश्वरानं ठरवलं की बाबा ह्या जीवाला आनंद द्यायचा. आपल्याजवळ जो आनंद आहे तो ह्या जीवाला द्यायचा. आणि ती माया जाणते आणि प्रवृत्ती जाणते परमेश्वराची, आणि मग आपल्याला प्रपंचात आणते. आणि प्रपंचात आणल्यानंतर मग आपल्याला प्रपंचात आणल्यानंतर मूळशुद्ध देह देते आणि युक्त देह देते. आणि परमेश्वर बी येतात प्रपंचात, आपल्याला ज्ञान देतात. मग प्रथम कृतयुगाची रचना होती. कृत, त्रेत, द्वापार, कली असे 4 युग रचले जातात. तर कृतयुगाला सत्ययुग म्हणलेलं आहे. तर ते कृतयुगामध्ये आपल्याला म्हणजे असा जन्म देतात परमेश्वर की आईच्या गर्भातून नाही, अयोनी संभव होत. अयोनी म्हणजे योनीमधून नाही. कारण योनीचे दुःख देखील आपल्याला परमेश्वरानं, त्या दयाळू मायाळू परमेश्वरानं आपल्याला ते देखील दुःख होऊ दिले नाही. आपल्याला एकदम प्रपंचात आणून सोडलं. माया करवी माया जीवाला म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असे जोडपे हजारो जोडपे आणून सोडते. आणि त्या जोडप्याचं आयुष्य आहे 1,00,000 वर्ष. कृतयुगातल्या माणसाचं आयुष्य आहे 1,00,000 वर्ष. आणि त्या माणसांना 8 स्वभाव नसतात. मळ मूत्र म्हणजे संडासला जायची गरज नाही, मूत्र लघवीला जायची गरज नाही, शीत त्याला थंडी वाजत नाही, उष्णता होत नाही, उष्णतेचा त्रास होत नाही, मळमूत्र शीत होत नाही, भय नाही, निद्रा बी नाही, त्याला निद्रा घेण्याचं तेवढं कारण नाही, आणि सुद्धा नाही आणि पिपासा बी नाही. म्हणजे असे. आणि ते आत्मारमणी असतात आत्म्यामध्ये. कारण कृतयुगाचे आत्माराम, त्रेतायुगाचे मनोराम, द्वापरीचे इंद्रियराम आणि कलियुगाचे विषयराम, असं व्यवस्था आहे ती. तर ते आणि त्याचं वय आहे, त्याला वय आहे आयुष्य आहे 1,00,000 वर्ष. परमेश्वरानं ही येतात. परमेश्वर कृतयुगात देखील येतात, युगायुगी परमेश्वर येतात क्रीडते. आणि त्या बी युगात येतात, परमेश्वराला जीवाला ज्ञान देतात.
आणि जीवाला ज्ञान देतात. म्हणजे पण जीव ज्ञान गमावून टाकतो आणि ह्या संसाराच्या नादी लागतो, प्रपंचाच्या नादी लागतो. आणि जे सुख त्यानं परमेश्वराचा आनंद घ्यायला पाहिजे होता, परमेश्वराचं सुख घ्यायला पाहिजे होतं, सुख मातेंद्रिय ते मिळतं, बुद्धिग्राह्य मतेंद्रिय. पण ते सुख हे बुद्धिग्राह्य आहे. आणि मग ते सुख तो न घेता तो इंद्रियाचं सुख घेतो, संसाराचं सुख घेतो. आणि संसाराचं सुख घेतो आणि परमेश्वराला विसरतो. परमेश्वरानं आपल्याला सांगितलेलं आहे. परमेश्वर तर आपल्याला खरं म्हणलं तर त्या परमेश्वराजवळ असलेला आनंद तो अव्यक्त स्थितीतच देणार होते. परंतु आपल्याला अनादिव्याध्या नावाचा, वज्र खिटकी नावाचा एक रोग झालेला आहे. आणि रोग झाल्यामुळं आपण आनंद घेऊ शकलो नाहीत. आपली मती आज झाली, गती आज झाली, रती आज झाली. त्यामुळं तो आनंद आपण घेऊ शकलो नाहीत. मग परमेश्वरानं आपल्याला इथं आणलं. इथं आले, स्वतः परमेश्वर आले, आपल्याला ज्ञान दिलं. कारण इथं येऊनच, प्रपंचात येऊनच आपला तो दुःख, आपला तो रोग नीट करायचा आहे. परमेश्वराला वज्र किटकी नावाचा रोग झालेला आहे, तो रोग नीट करायचा आहे. आणि तो रोग नीट करून आपल्याला परमेश्वराचा आनंद द्यायचा. त्याला तो रोग निघून गेला, अनादिव्याधी निघून गेली की जीव हा केवळ होतो. परमेश्वर केवळ आहे आणि केवळ अशीच साध्य होते. तर त्यामुळं परमेश्वराने इथं आणलं, आपल्याला ज्ञान बी दिलं. पण ते ज्ञान आपण गमिलं आणि आपण प्रपंचाच्या नादी लागलो. पण आणि परमेश्वराचा जो उपकार आहे ते कृतज्ञ आणि कृतज्ञ असे दोन शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण न ठेवणारा आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणारा. तर जीव सगळे कृतज्ञ आहे, उपकाराची जाण नाही. जर परमेश्वरानं जीवाला मी सांगितलं त्याप्रमाणे तर उपकार केलेच. परंतु आता देखील परमेश्वर आपल्याला आपण मायेच्या गर्भात असतो, आईच्या, तिथं कोण सांभाळलं आपल्याला? परमेश्वरानं. मग तिथून आपण बाहेर पडलो, आईच्या, आपला जन्म झाला, आपण गर्भाच्या बाहेर आलो. मग गर्भाच्या बाहेर आल्यानंतर आईच्या स्थानामध्ये दूध कोणं निर्माण केलं? परमेश्वरानं. आणि मग ते झाल्यानंतर मग दूध बी आटल्यानंतर आपल्याला सुंदर अशी दातं कोणी दिली? परमेश्वरानं. आणि सुंदर अशी दातं दिले. अनेक प्रकारच्या गाई, म्हशी, त्याला दूध आहे, ते दूध कोणं निर्माण केलं? ते आपल्यासाठी केलं. आणि हजारो प्रकारच्या तांदळाच्या जाती निर्माण केल्या, त्या कोणासाठी केल्या आणि कोणं केले निर्माण? ह्या सगळ्या परमेश्वरानं केलं. मायबापो, आपल्याला पंचमहाभूत दिलं, राहायला जागा दिली, पृथ्वी, आप, पाणी दिलं प्यायला, तेज म्हणजे अग्नी द्यायला आपल्याला, अन्न शिजवायला, पृथ्वी, आप, तेज, वायू द्यायला श्वास घ्यायला, आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश दिलं आपल्याला. तर हे सगळं दिलं परमेश्वरानं, विनामूल्य दिलं. आणि दातं दिले परमेश्वरानं, विनामूल्य दिले. तुम्ही आज जर एका डेंटिस्टकडे गेले तर तुम्हाला जर एक दात पाडायचा असला निसला, तुमचा काढून घ्यायचा, बसवायचा नाही, काढून घ्यायचा असला तर किमान 500 रुपये, 1000 रुपये तो घेतो. मग आमच्या देवानं तुम्हाला 32 दातं दिले, पण परमेश्वरानं एकही पैसा मागितला का? तो परमेश्वर आपल्यावर उपकार करतात. परंतु आपण कृतज्ञ आहोत. परमेश्वराचा उपकार आपण जाणत नाहीत. आणि परमेश्वराचा उपकार न जाणता आपण परमेश्वराचं चिंतन न करता आपण ह्या संसारात पडतो. आणि संसारात पडून ह्या संसाराच्या नादी लागतो. परमेश्वराचा उपकार जाणत नाहीत, परमेश्वराचं चिंतन करत नाहीत. आणि मग शेवटी काय? शेवटी आपण आपली म्हणजे चतुर्विध कर्मफळाला भ्रमत राहतो. आपल्याला ह्या स्वर्गाला जातो, कधी नरकाला जातो, कधी ह्या मनुष्य जन्मात येतो, कधी तर मग कुठं जातो आपण, कधी मोक्षाला बी जातो. आणि पूर्ण सृष्टीत येतो, पुन्हा दुःख भोगत राहतो मायबाबा. परंतु परमेश्वराच्या नादी लागत नाहीत, परमेश्वराचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करत नाहीत. मायबाबा, ते लोकांचं जाऊ द्या, परंतु तुम्ही तरी परमेश्वराचा आनंद घ्या आणि आपलं भलं करून घ्या. परमेश्वराचा उपकार जाणा, किती उपकार केले आपल्यावर परमेश्वरानं, ते उपकार आठवा आणि आठवून परमेश्वराचं चिंतन करा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.